So, for the first time in Mumra, Sayadri Group has launched the most premium property, AHS Imperial. This property is again highway touch property, guys, which is again connected to the bypass junction and Airoli freeway. This property has G plus 25-story tower with all the premium rooftop amenities. So हमारा दूसरा प्रोजेक्ट है Sayadri Lifespace. It is again the most premium project with all the podium amenities and podium car park. And they are also giving you the offer of halal payment with zero interest. For the further inquiry, contact on the number given on the below. दो शिवसेना दो मेलावे, क्या बोले दोनों के प्रमुख। उद्धव ने नीतीश राणे की धुलाई करते हुए साधा एकनाथ शिंदे पर निशाना। जवाब में क्या रहा उप मुख्यमंत्री शिंदे का पलटवार। मैं रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। महाराष्ट्र की एकमात्र एक बड़ी पार्टी, हिंदुत्व के विचारधारा वाली पार्टी और मराठियों को हमेशा एक रखने वाली एक ही पार्टी, जो टूट फूट के कई झटकों के बाद फिर एक बार एक बड़े झटके में टूटकर दो हो गई। जी हाँ, शिवसेना। तो शिवसेना दो हुई और इस वर्ष 2025 में 19 जून को शिवसेना का वर्धापन दिन मनाया गया दोनों की तरफ से। किस तरह से शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे और शिवसेना एकनाथ शिंदे, ये दोनों शिवसेना के वर्धापन दिन, इन वर्धापन दिनों के दौरान क्या दोनों पक्ष प्रमुख बोले हैं। एक तरफ उद्धव ठाकरे, दूसरी तरफ उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। तो सबसे पहले आइए सुनिए उद्धव ठाकरे, स्वर्गीय बालासाहेब ठाकरे के बेटे और शिवसेना पक्ष प्रमुख, फिलहाल के भी जो शिवसेना का एक गुट है उसके पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे। इन्होंने अपने भाषण में मुंबई के चुनावों को, मनपा चुनावों को ध्यान में रखते हुए बातें भी की, साथ ही किस तरह से उन्होंने बीजेपी के मंत्री तथा विधायक नीतीश राणे की धुलाई की और एकनाथ शिंदे पर कैसे निशाना साधा। फिर इसके जवाब में अपने शिवसेना के मेलावे में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जवाब देते हुए क्या पलटवार किया, सुनिए। बस करा आता, या ना। अरे जर का तुमच्यामध्ये जरा तरी काही शिल्लक असेल स्वाभिमान, अभिमान, तर द्या जुगारून या उपऱ्यांचं आणि भ्रष्ट उपऱ्यांचं हे जोखड ते जुगारून द्या आणि या मर्दासारखे बाहेर या। तुमची किती इंचाची छाती आहे ना, ती तुमच्या नेत्याला दाखवा। मर्द कशाला म्हणतात, पण भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत। मग हिंदी सक्तीची बसा मुमलक, तुम्ही हिंदी सक्तीची होऊ देणार नाही, आम्ही होऊ देणार नाही ते ठरवलेलंच आहे। पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं, बटेंगे तो कटेंगे। मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं। हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे। अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा। डोळे कोणासारखे माहिती नाहीत, तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस। मी कोणावरती बोलतोयस ने त्यांना कळू दे पहिलं नक्की। एक कोणतरी बाप ठरवा, याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय। एक कोणतरी ठरवा। जसं आम्ही 59 वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे, भगवा एकच आहे, दैवत एकच आहे, विचार एकच आहे। आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली। शेटजींची पालखी वाढण्यासाठी नाही केली, शेटजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली, हे त्या मिंद्याला पहिले जाऊन सांगा। हे एवढे गद्दारीने फसफसून टाकलेले आहे। मला आता ही चिंता वाटायला लागली, आम्ही बोलतोय, मी बोलतोय, अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही? महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही?
प्रश्न कोणाला मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला विचारणार आहात की नाही? कारण रोज काहीतरी घडतंय आणि जाऊ दे ना, आपलं काय जातंय, कशाला आपलं काय जातंय. आज मुंबईच्या निवडणुकीला सामोरं जाताना ह्या ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बातम्या म्हणजे लाडकी बहीण या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आहेत, आदिवासींचा निधी त्याच्यात वळवत आहेत. एसटीला पैसे द्यायला पैसे नाही आहेत, पण धारावीमध्ये अदानीला मुद्रांक शुल्क माफ केले. कुठून आणले पैसे, कुठं का माफ केले त्याचे पैसे? अदानीला सगळं काही माफ, अदानीला जागा फुकट, स्टॅम्प ड्युटी फुकट. आणि जो मी केला होता, मी म्हणतो मी म्हणजे आपण सगळे 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर यांनी सर्वसामान्यांवरती मालमत्ता कर लादला. येत्या काही दिवसामध्ये कचरा कर लादणार, ज्याच्यावरती आदित्यने आवाज उठवल्यानंतर तो स्थगित केला, रद्द नाही केला, स्थगित केला. म्हणजे देवनाथचं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे ते सुद्धा अदानीला देत आहेत आणि तो कचरा काढायचा पैसा हा मुंबईकरांकडनं घेणार. म्हणजे अदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत, पिलतायत सामान्य माणसाला आणि पुन्हा आपल्यात लढाई करून अदानी मोकाट सुटलाय. ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाहीये, शिवसेनेची नाहीये. ही 1960 साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली, त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही, मुंबईचं महत्त्व खतम करू देणार नाही. म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल. आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत. काय होणार, कसलं नाही होणार, का होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये, ते होऊ नये. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत. मालकांचे नोकर तुम्ही. कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत, आम्ही घेणारच आहोत. मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार. त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर, हेच मी म्हणेन, आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात ते शेटजींच्या नोकराचे नोकर आहेत. म्हणून किती प्रयत्न चाललेत, होणारच नाहीत, होणारच नाही. अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना, आम्ही बघू आमचं काय करायचं ते. पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपचं या महाराष्ट्रातून. आणि आज तर मी तयारीने उभा आहे. तुमची तयारी काय मला कल्पना नाही. मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय, माझी तयारी मी तुम्हाला सांगतो. 92-93 साली जेव्हा दंगा भडकला होता देशद्रोह्यांच्या विरुद्ध, तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होतात आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती. तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे, बाळासाहेब आता बस झालं, आता पुरे झालं. आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही, आज आहे ती हयात. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा. कोणाचा? नाना पाटेकर. किती जणांनी पाहिलाय? आहे ना. त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी. तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कम ऑन किल मी. असेल हिंमत तरी या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळं झालं, सगळं करून वरून म्हणतात
आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. मग हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं, त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? ही सगळी उदाहरणं मी जी दिली, हे सगळं करताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही. आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर बांधा आणि काश्मीरचं 370 कलम हटवा. बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, ही दोन्ही कामं मी करेन. मग ही दोन्ही कामं कोणी केली? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केली. मग बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या, आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या. हे कसलं हिंदुत्व आहे? हे काय? हे काय? म्हणजे काहीतरी बोला, त्याला काहीतरी हे असलं पाहिजे. आणि म्हणून हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे. राजकारण आणि मतांसाठी कधी आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, कधी मराठीला अंतर देणार नाही. एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय. अरे आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये, कमॉन किल मी. इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. हा, सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला, शंभूराज म्हणतायत. पण मला एकच सांगायचंय, मरे हुए को क्या मारना है? अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. आणि म्हणाले मारायला आलात तर ॲम्ब्युलन्स घेऊन या. आता काय बोलायचं? ॲम्ब्युलन्स घेऊन या, ॲम्ब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल. पण नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर. हे लक्षात ठेवा. वाघाचा कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो. नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही, त्याला मनगटात ताकद लागते. आणि तोंडात दम असून चालत नाही, तर मनगटात दम लागतो. तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे. आमच्या नादाला लागू नका तुम्ही. अरे तुम्हाला आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी दाखवलंय, 3 वर्षापूर्वी तुमच्या टांगा पलटी, घोडे फरार करून टाकले आम्ही. आमच्या नादाला काय लागताय? अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे.